लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे डिजिटल अरेस्टमधील ऑनलाईन फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असून त्यामध्ये बेकायदेशीर 4 इराणी पासपोर्ट आणि ड्रग्ज आणले आहे असे सांगून तक्रारदार यांना स्काइप या ॲप्लिकेशनद्वारे रेटमेंट आणि व्हेरिफिकेशनसाठी पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला आणि डिजिटल अरेस्टची धमकी देऊन तक्रारदार यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्या बँक खात्यावरून 10 लाख रुपये पर्सनल लोन मंजूर करून ते पुढे आरोपींनी RTGS द्वारे त्यांच्या बँक खात्यातून वळवून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे। याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली आहे, पाहूयात। लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्याबरोबर एक सायबर क्राईमचा गुन्हा घडलेला आहे। त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः 10 लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले। याच्या बाबतीमध्ये तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकवर करण्यासाठी मदत करण्यात आली। अशा प्रकारचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली OTP आपण कोणाशी शेअर करू नये। बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये OTP मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत। त्यामुळे या बाबतीमध्ये सायबरच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन जे लुप्त्या सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबियाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे। या प्रकारानंतर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये। कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही। बँक खात्याविषयी माहिती करता संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी। तसेच फोनवर पाठवण्यात आलेल्या अनोळखी लिंकविषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नये। आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे किंवा मनी लॉन्ड्रिंग आहे अशाबाबत कोणताही फोन आल्यास विश्वास ठेवू नये। डिजिटल अरेस्टबाबत सायबर पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। तसेच आपली गोपनीय माहिती जसे की बँक खाते नंबर, OTP देऊ नये। आपल्याबरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अथवा सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा 1945 तसेच सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तक्रार नोंदवावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.